पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुषमा, अगं ती शेतातली माती कुठे आहे? अगं 2 दिवसावर आले घट. मला काय माहिती, तुम्हीच ठेवता ना नेहमी. हा असं इकडेच कुठेतरी. अगं सगळं शोधून दमलो मी, पण सापडेल तर शपथ. तुला म्हणलेलं का नाही आपल्या शेतातली माती आहे ती, वाटलंच तर देवाऱ्यात ठेव. मागच्या वर्षी गट उठवल्यावर तुम्हीच ठेवले ना कापडे पिशवीत बांधून. नीट बघा असं इकडेच कुठेतरी. तुला इथंच कुठेतरी पण आठवण झालंय. मग काय पाय फुटले का तिला? हा बापू, तुमचं वय झालंय त्याच्यामुळे असं होतंय. लिप्या, आधी डोकं फिरलंय, आणखीन तापवू नकोस. काय 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 झालंय? मम्मी घे पैसे. काय हो, काय झालं? आप्या, अगं ती शेतातली माती सापडेना झाली. आता गट बसवायचे आहेत ना. हो थांबा की मग शोधू ना, इथंच कुठतरी असेल. अगं मी मस्त शोधलं, मला सापडायला तयार नाही. हो, एवढ्याशा मातीला कवटाळून बसलाय तुम्ही. एवढं होतं तर घ्यायचं ना एखादा जमिनीचा तुकडा. सुषमा, उगाच काहीतरी विषय काढू नको बरं का. काहीतरी कुठं? या पोरीच्या शिक्षणापुढे काय सुचतंय तुम्हाला? हा पै पै जोडले असते तर आपला पण नसता का एखादा तुकडा जमिनीचा? सुषमा, परत सगळं फिरवून तिथंच आणतीस का तू? बापू, मम्मीचं खरंच आहे ना. ए थांबा, काय कालवा चाललाय? काय मॅटर झालंय ती तर कळून द्या की. एवढ्याशा मातीहून कालवा लावलाय काय बापू? अरे दिप्या, ती काय साधी सुधी माती नाही, आपल्या शेतातली माती आहे ती. आपली मुळं रुजले त्याच्यात. शेतातली? बापू, हे का बुवा? अरे दीप्या, आपल्या शेतातली माती म्हणजे धरणात गाव जाण्याच्या आधी ना आपलं शेत होतं खरे आजगाव मध्ये, तिथली माती येते. अजून आठवतंय मला, लय घालपाला झाला होता. सगळं गाव उठायला लागलं होतं. लोक हाताला लागेल ती घेऊन गाव सोडायला सुरुवात केली सगळ्यांनी. बारकावतो तेव्हा मी. माझ्या भावानं पण सगळी बैलगाडी भरून सगळं साहित्य भरलं आणि आम्ही गाव सोडायला निघालो. तशी आई गाडीतनं उतरली आणि तिनं पदरात शेतातली माती घेतली. मातीकडे बघून म्हणली, मानेंच्या किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंच्या किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज हितनं जाताना जर ही माती घेऊन गेले नाही तर मुळासकट उकडलेल्या झाडासारखी अवस्था होईल आपली. आईनं ती माती छातीशी कवटाळून धरली. मला म्हणली, हितलं शेत मिळालं का नाही की त्या शेतात आपण ही माती मिसळू आणि नव्यानं पीक घेऊ. इथल्या शेतात तसं पीक जेव्हा घेऊ का नाही तेव्हा आपण इथं खऱ्या अर्थानं रुजू, असं म्हणणं होतं माझ्या आईचं. माती काय शेतात मिसळली नाही, आम्ही काय रुजलो नाही. आई मात्र गेली. अयो दिदे, लय मोठी हिस्ट्री आहे का आपल्या मातीची. शेत शेत म्हणून त्या मातीतच आपण दरवर्षी घट बसवतो. एवढंच आपलं मनाचं समाधान. बापू, आपण या मातीत कशा पाय घड बसवतो? दीपू, अरे दुबार पेरणीचे दिवस असतात ही. लोक आपल्या शेतात वेगवेगळ्या प्रकारचं धान्य इसकटून आपल्या शेतीचा पोत कुठल्या पिकासाठी योग्य आहे हे बघण्यासाठी आपल्या शेतातल्या मातीत घट बसवतात बघ. पण बापू, मला एक सांगा, म्हणजे आपलं गाव पुनर्वसित आहे ना, तर मग सगळ्यांना जमिनी मिळाल्या, आपल्याला नाही मिळाली का? मिळाली ना, पण फक्त कागदोपत्री. तिकडून तिकडे जेव्हा हलवलं ना तेव्हा कागदावर सगळं होतं आणि हातात कायच नाही आलं बघ. म्हणजे इकडं आल्यावर तुझ्या आज्यानं कलेक्टरकडे 100 फेऱ्या मारल्या. कलेक्टर म्हणली, हाय जमीन हाय, कागदपत्र आहेत का? आज्यानं भाबडेपणानं कागदपत्र दिली, तशी कागदपत्र बी गेली, जमीन बी नाही भेटली. सरकारला वाटतंय आपण ह्यांच्यासाठी सगळं केलंय, पण मधल्या मध्ये भ्रष्टाचार करणारी लोक असतातच की, कलेक्टर सारखी. सरकारी दप्तरात सगळं होणं आणि इथं प्रत्यक्षात सगळं मिळणं त्याच्यात लय फरक असतो बाळा. आणि हे सगळं आपल्या संगच नाही, अशी लयच नाहीत जी गाव सोडून आल्यानंतर असं आधांतरी आयुष्य जगतात.
आणि तरी बी त्याच सरकारमध्ये पाठवायचं होय तुम्हाला आप्पीला? हा वय सुषमा, कारण मला माहितीये माझी आप्पी असं कधीच वागणार नाही. अगं तिचं शिक्षण सोडून मी घेतली असती जमीन, झाली असती गुंठाभर जमीन माझ्या पण नावावर. पण माझी लेक जर कलेक्टर झाली ना तर माझ्यासारख्यांच्या लय जमिनी परत मिळते आणि हे माहित आहे मला. झालं, फिरून फिरून परत तुम्ही त्याच विषयावर या. बरं बास आता सध्या ना माती शोधणं जास्त महत्वाचं आहे, ती शोधूया की. हो बरोबर आहे बापू. या सरासर नाईनचा पेपर का दिदे, मी एक रील करतो, म्हणजे कसं DKP ला पोस्ट करतो. मग बापू बघा, गीत पक्की पब्लिक बोले तो तकलीफ. दिप्या, आधी या जिंज्या का आपल्या का किती वाढल्यात त्या. सुषमा, कळत नाही का ग तुला? अहो मी मस्त सांगितलं ना, ऐकत तो माझं. आप्पे, त्याला आजच्याच घेऊन जा सलून मध्ये, केस कापून आण त्याची. केस कापली होती मी दिपेडावर नाही राहणार, नुसतं दिप्या राहीन. नाही नाही, बापू माती सापडली. मातीसाठी सकाळपासून घर डोक्यावर घेतलं होतं. घ्या आता, नीट सांभाळून ठेवा ती. ठेवतो माझी मी ठेवतो, तू नको काळजी करू. अहो आता सापडली ना माती, मग तुमच्या पाया पडतो, माझ्या स्टाईलची माती करू नका. दीदीनं उडकली ना माती, माता कटिंग कॅन्सल. कॅन्सल बिन्सल काय नाही बरं का, आजच्याच केस कापून ये. आणि आज जर केस कापून आला नाहीस तर रात्रीत भादरीन मी तुझी केस. अहो ऐका की बापू. ती काय नाही, आप्पे त्याला घेऊन जा बरं का. मम्मी सांग की बापूसनी, केसांच्या माग लागलीत माझ्या. बापू तुम्ही सांगितल्यानंतर कळलं मला, या मातीतून हात फिरवल्यानंतर वेगळंच वाटते हो. अहो म्हणजे या मातीत आजी आजोबा, पणजोबा पणजी आणि कुणाचा घाम असेल ना. हे असं माती हातात घेतली ना का त्यांना लई जवळून भेटल्यासारखं वाटतंय बघा. आप्पे, त्या मातीला हात लावल्या लावल्या तुला जे कळलं का नाही ते त्या कलेक्टरच्या खुर्चीत बसलेल्या माणसाला जेव्हा कळेल ना तेव्हा सगळा गोत्ता सुटलेला असेल बघ. नको 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 नको, मला नाही करायची दाढी, चांगलं नाही दिसत, नको. अरे अर्ज्या, अरे तू ऑलरेडी चिकन आहेस, दाढी केली अजून चांगला दिसशील. नाही बाबा, ती नाही चांगलं दिसत. अरे दाढी केली ना की उकडून सोललेल्या अंड्याकडे दिसतो तो. नको बाबा नको. अरे अर्ज्या, मला स्वप्नील दादाने सांगितले तुझी दाढी करायला, असं का करतो तुझ्या डगत? स्वप्नील दादानी सांगितलं वे. अरे पण नको, वर्दी घालायची पहिल्यांदा, चांगलं दिसलं पाहिजे. यार नको नको बाबा, का स्वप्नील दादाने सांगितले म्हणून सांगतो तर बारक्या पोरागतच करतोस. चला चल चल, कर कर उद्या तुझ्या मनासारखं. मला नाही करायची, नको बाबा नको, ते चांगलं नाही दिसणार. नाही अरे अर्ज्या, चांगला दिसशील तू. अरे नाही राजांश, तुम्ही ऐका, आपण विचारू कोणाला तरी. आता कोणाला विचारणार? थांब, कोणाला तरी विचारू. मला नाही कापायचे केस. मी नाही कापणार केस. मी नाही कापणार केस. मला नाही कापायचे. नाही कापणार केस. हो दादा, याचे केस काप. याचे केस कापायचे. बस हे जे लय नाटकं चालले तर मगाच्या धरणं. बस तू. मला नाही कापायचे. मी चाललो गेले. नाही कापायचे केस. मी जाणार आहे. अरे तुझी बी नाटकं आहेत का? बस एक काम करा, स्टॅम्प पेपरवर सही करून दे मला. माझं केस कटिंग केलं नंतर चांगलं दिसेल म्हणून. दिप्या नाटक करू नको. हे बघ, तू केस नाही कापले ना तर बापू मला कावतील. दिदे, दिपेडान तो लुक बदलला आणि ती DKP ला नाही आवडलं तर
राडा होईल सगळा. मला रील पण करता येते नाही. मी चालते नाही का पाहिजे अरे ऐक, तुझी एकदम कडक लुक करून देतो. बस तू तू का बाबा मागा लागलाय? थांब जरा. ह्याचा पहिला नंबर आहे ना, पहिल्यांदा द्यायची कापा. मी थोडा विचार करतो. दिप्या आता कसला विचार करतोयस ले का? बस की. दीदी तू थांब जरा. डिपेंड ऑन की झलक सबसे अलग होगी. मला तरी विचार करून दे. जा तू. अर्जल्या का तू तर विचार करू नको. चल की. ए राजहंस, तू गडबड करू नको रे. अर्जुनचं काम बी ओकेच असाय पाहिजे. थांब जरा, विचारतो कोणाला तरी मी. तू आता कोणाला विचारतोस? अरे पंडित आहे आमचा. काय ग, दाढी करू का? दिदे कापू का ग केस? दिप्या अरे केसच आहेत की, वाढतील की परत. आणि असं पण आता सण सुरू व्हायला लागल्यात, आपण चांगलं दिसलं पाहिजे का नाही? हा ओके, चला करू दाढी. चल, आला रिप्लाय. दिप्या आता बघ, ते आता दाढी करायला बसले. आधी बसला असतात तर आवर ना पटपट, मला घरी लई काम आहेत बघ. ओ मॅडम, त्यांना अर्जंट असेल तर पुसू दे की. डीपीके तुम्ही बसा आधी, मी बसतो की नंतर. मला नाही कापायची केस. कसं दिसेल केस कापल्या? मॅडम एक्सक्यूज मी, जरा जेंट स्टॉक आहे, बोलू का जरा? 2 मिनिट. अरे केस कापायची म्हणजे खरंच कापायची नसते यात. कडकडने हाणायची आणि वरणी उचलायची. 1 नंबर दिसते. भारी दिसेल ना? लय भारी दिसशील. जा कापा केस. आणि मी सांगतोय तशी कापायची. जर तुमचं डोकं चालवलं, माझ्या स्टाईलची वाट लागली, माझी पब्लिक नाराज झाली, तर तुझ्यासकट तुझं दुकान मी पोत्यात भरीन. मला तुझ्याशी बोलायचंय. बाजूला ये. नाही ओ डीपीके सर, द्या की. ठेवतो मॅक. टी शर्ट ब्रँडेड आहे पण. शूट चुरला. शेंशा थांब. शेंशा थांब. अरे खुळ्यासारखं काय पडतोस आपण गावात? शेंशा थांब. हे बघ, आपल्याला गावात जर का कुणी बघितलं ना, परत भानगड होईल. काय भानगड होतीये? शेंशा मला टी शर्ट दे. शेंशा टी शर्ट दे म्हणलं ना. अरे खुळ्यासारखं काय करतोय? अर्जुन थांब. तुला काय का माहित माझं नाव अर्जुन येते? अरे तो सलून वाला दादा 4दा बोलला की अर्जा अर्जुन. तो राजहंस होय तो. हा, आणि काय याचं? तू काय चोरेस वय टी शर्ट चोरायला? तुला चांगला मेसेज केला बोलायचंय म्हणून, तर नाही असा रिप्लाय केलाय मोठा. मी काय करणार? ही कोणती पद्धत आहे बोलवायची? शहीशी. काय काम होतं बोल. आणि 1 मिनिट, मी तुला सांगितलंय ना आपल्याला भेटायचं नाही, बोलायचं नाही म्हणून. तुला कळतंय का? आता जर का गावात आपल्याला कोणी बघितलं बोल. हो, धाड 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 मशीन गन सुरू केली आहे. त्या दिवशी स्वतःचं बोलणं सगळं ऐकवलं. माझं कोण ऐकून घेणार? बोलणंच बंद केलं राहतो अप्पे. त्या दिवशी तुझं म्हणणं ऐकलं की तुला वाटतं तसं तू करतोस, परिणामांची पर्वा न करता. मला पाहिजे तो परिणाम झालाय. तो पृथ्वी अजून उठला नाही अथर्णातून. परत तेच बोलतोयस तू. अप्पे तू चिडू नको, पण तो पृथ्वी तुझ्या बरोबर चुकीचा वागला होता. हे खरंय का नाही? कशी अद्दल करणार होतीस तू त्याला? मी बघितलं असतं ना मला काय करायचं ते. काय करणार होती? कलेक्टर बनून त्याला शिक्षा देणार होतीस का? अगं तोपर्यंत तुझ्या बरोबर तो जे वागलाय ना, तो अजून बाकीच्या पोरींबरोबर वागला असता. चालला असता तुला? पण तू जे केलं ना त्याची पद्धत चुकीची होती. माझ्यासाठी पद्धत मॅटर करत नाही अप्पे. माझ्यासाठी फक्त रिझल्ट मॅटर करतो, आणि तो भेटलाय. इथून पुढे तो कुणालाच त्रास देत नसतो बघ.
तुझ्यासाठी करत असेल, पण माझ्यासाठी पद्धत मॅटर करते. हाच फरक आहे ना आपल्या दोघांच्या, हाच फरक आहे. तुला वाटतंय कलेक्टर होऊन आपण सगळ्यांची कामं करू, एवढं सोपं नसतं आप्पे. तुझ्यासारखे कलेक्टर आहेत ना आमदारांच्या खिशात असतात, खिशात पाहिजे तिकडे फेकून देतात त्यांना ते. मग काय करणार तू? मग तिथे जे प्रॉब्लेम येतील ना ते सोडवी. एवढं सोपं आहे? अगं कलेक्टर होणं जेवढं अवघड आहे ना त्यापेक्षा जास्त अवघड आहे की आपण ज्या ठिकाणी काम करतो ना तिथं आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला काम करून देणं. त्यामुळे ज्या ठिकाणी जसं जमल ना तिथं उत्तर देता आलं पाहिजे. तिथं मग पद्धतीचा विचार नाही करायचा. पद्धतीचा विचार करत बसलं ना तर जगणं लय अवघड होऊन जाईल आपले. तुला सगळ्यातलं सगळं माहितीये ना? कोण आहेस तू? काय करतोस तू असं? उद्या सकाळी आहे ना मंदिरात ये, अख्खा गाव येईल तोरण बांधायला. तू बी ये तिथं, तेव्हा तुला कळेल मी कोण आहे आणि काय करतो ते. म्हणजे अगं सगळं आत्ताच सांगू का? उद्या ये ना मंदिरात, मग कळेल. आणि त्या पृथ्वीला मारला ना मी, त्यामुळे तुला आणि तुझ्या घरच्यांना जो काही त्रास झाला ना त्यासाठी सॉरी, खरंच सॉरी. मी पण तुला रागातलंही काही बोलले. तुला वाईट वाटलं असेल तर माझ्याकडनं पण सॉरी. आपे खरंच दाढी करू का? दिसल का चांगलं? अगं तिचं शिक्षण सोडून मी घेतली असती जमीन, पण माझी लेक जर कलेक्टर झाली ना तर माझ्यासारख्यांच्या लय जमिनी परत मिळते आली हे माहित आहे मला. तुला वाटतंय कलेक्टर होऊन आपण सगळ्यांची कामं करू, एवढं सोपं नसतं आप्पे. तुझ्यासारखे कलेक्टर आहेत ना आमदारांच्या खिशात असतात, खिशात पाहिजे तिकडे फेकून देतात त्यांना ते. मग काय करणार तू? आप्पे चटाचटा आवर ग. उद्या सकाळी उठून परत अख्खा पूर्णाचा स्वयंपाक व्हायचाय. तळण तळायचंय, आमटी करायची, पोळ्या करायच्या. आवर पटकन. आप्पे अगं काय ग, कुठे हरवल्यास? सकाळी बापूजी काय बोलले तीच डोसक्यात फिरते ना का अजून? मम्मी मला एक सांग, आपल्याला जमीन मिळाली नाही नंतर तुम्ही शोधलीच नाही का ग? कुठं शोधायची? तुझ्या आजानं लय उसबार केली बघ. कसं असतंय ना आपले, गावाचा मक्ता घ्यायचा ही मान्यांच्या रक्तातच आहे. तुझ्या आजीनं आजोबाचं बी असंच होतं बघ. गावासाठी एवढं केलं पण अगं येळेला कोणीच नाही आलं मदतीला. दुसऱ्यांचं सगळं करत बसले पण त्याच्या नादात स्वतःच्या जमिनीचा पाठपुरावाच नाही केला. गेली जमीन हातची. तुझ्या बापूचं बी तसंच आहे बघ. जमिनीचा इशय काढला की तुझ्या शिक्षणाचा इशय काढतात. तुझ्या पुढं तुझ्या शिक्षणापुढं त्यांना दुसरं काय सुचत नाही. कशी सुधारणार ग आपली परिस्थिती? हा, जवळ तुझं लगीन होत नाही ना आप्पे तर ही सगळं हाय असंच राहणार. मम्मी अगं पण बापू बोलत होते ते. आप्पे घर जाळून कोळशाचा व्यापार नसतो करायचा. तुझे बापूजी काय म्हणतात ना ती हीच आहे, दुसरं काय नाही. अगं पण माझ्या लग्नानीच हे सगळे प्रश्न सुटणार आहेत वय. ते नाही माहित, पण निदान सुखानं झोपू तरी. ह्या ग तुझ्या काळजीनं बापूला तुझ्या रात्रभर झोप लागत नाही. तुझी फी भरता येत नाही, तुला क्लास लावता येत नाही. त्यासाठी स्वतःला सारखं कोसत असतात ग ते. तुझं बी तसंच आहे. ना धड घरचं करतेस ना धड अभ्यास. मग त्यापेक्षा निदान लगीन करून नेटानं संसार तरी कर ग. बघ सुखात राहतेस का नाही. कसं आहे ना आप्पे, हीच आपलं खरं काम आहे, घरच्यांना सुखात ठेवायचं. ती कर मनापासून. तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही बघ. जी पाहिजे ते सगळं मिळेल. आप्पे तुला लई करू वाटतं ना ग लोकांबद्दल, मग घरच्यांसाठी कर. अगं पण आता पण मी तेच करते की मम्मी. आप्पे जवळ ते कलेक्टर व्हायचं सपन तुझ्या डोक्यातून जात नाही ना तर काय बी होणार नाही बघ. तुझं लगीन झालं ना तर आपलं घर होईल, शेत होईल. का तुझ्या बापून कायम पिशवीतलाच मातीला कवटाळून राहावं असं वाटतंय तुला? बघ बाई कर विचार काय तू.